जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU समर एक्झाम 2024च्या परीक्षांच्या निकालाबाबत आपण अपडेट माहिती घेणार आहोत. त्यामध्ये SYचे काही अभ्यासक्रमाचे निकाल आज दिनांक 28 जून 2024 रोजी जाहीर करून देण्यात आलेले आहे. यामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे त्याची माहिती बघूया. त्यानंतर TY BA, TY BCom, TY BSc किंवा अन्य फॅकल्टीच्या जे काही विद्यार्थ्यांचे TYमध्ये ऑल सब्जेक्ट पास आहे तरी निकाल का फेल आला याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट जर का फेल आला असेल तर नेमकी पुढे काय करावं याबाबत माहिती घेऊ. त्यानंतर कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट लेजर आले ते देखील बघू. फोटोकॉपीबाबत माहिती घेऊ आणि MA, MCom, MScच्या कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आणि बाकीचे कधी होतील याबाबत आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की SYच्या अभ्यासक्रमाचे कोणकोणते निकाल आत्ता जाहीर झालेले आहे. बघा की SY BAचा निकाल जाहीर झालेला आहे, BBAचा जाहीर झालेला आहे, BBA CAचा जाहीर झालेला आहे, BSc किंवा BSc कम्प्युटर सायन्स म्हणूया आपण, BScचा नाही झाला पण BSc कम्प्युटर सायन्सचा झालेला आहे. BBA IBचा देखील निकाल काय करण्यात आलेला आहे, जाहीर करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर BScमध्ये हॉस्पिटॅलिटी स्टडी यांचा देखील निकाल जाहीर झालेला आहे. तसेच BCA सायन्स यांच्यातला SY आणि TYचा देखील निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. फक्त आता जे काही SYमध्ये निकाल जाहीर करणं बाकी आहे ते म्हणजे SY BSc आणि दुसरा आहे SY BCom. या मेजॉरिटी 2 अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. तर ते दिनांक 29 जून 2024 रोजी किंवा मॅक्झिमम 2/7/2024पर्यंत निकाल हे जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकर जाहीर झाले तर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला निश्चित देऊ. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्याचं काही कारण नाही. आता दुसरं आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की काही विद्यार्थी SYला आहे त्यांचा निकाल लागलेला आहे. BA असतील, BA असतील, BCS असतील, BBA, BBA IB, BBA CA किंवा अन्य BAच्या फॅकल्टीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्या निकालात सगळे विषय पास असून देखील शेवटी फेल हा रिमार्क का आलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं की तुमचा जर का फर्स्ट इयरचा एखादा विषय जरी बॅकलॉग असेल आणि SYचे ऑल क्लिअर जरी असेल तरी तुमचा SYचा जो काही निकाल असणार आहे तो फेल येणार आहे. कारण फर्स्ट इयर जर का फेल असेल तर तुम्हाला TYला प्रवेश भेटला जाणार नाही. ओके, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, येणाऱ्या पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024मध्ये परीक्षा द्यावी लागतील आणि त्या परीक्षेत जर का पास झालं तरच तुम्हाला काय करता येईल, परीक्षेत पास झाल्यानंतरच तुम्हाला TYला प्रवेश हा भेटला जाईल. हे मी SYच्या जे विद्यार्थी आत्ता 23-24मध्ये SYला होते त्यांचा जर का फर्स्ट इयर बॅकलॉग असेल तर त्यांना TYला प्रवेश भेटणार नाही. या विद्यार्थ्यांनी काय करायचं की आता तुम्ही SYच्या पेपरबरोबर FYचा पेपर दिलेला आहे तर तुमचं जे काही हॉल तिकीट भेटलेलं होतं त्यामध्ये जो काही सीट नंबर आणि मदर्स नेम तुमचं होतं तर फर्स्ट इयरच्या रिझल्टवर जाऊन तिथे चेक करा. तिथे एखाद्या सब्जेक्टमध्ये जरी तुमचा फेल असेल आणि SY ऑल क्लिअर असेल तरी देखील तुम्हाला TYला प्रवेश भेटणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट. म्हणजे SYचा निकाल रिझल्ट का फेल आला याचं कारण तुम्हाला समजलं असेल की तुमचा फर्स्ट इयर फेल आहे म्हणून तुमचा SYचा देखील निकाल ऑल सब्जेक्ट पास असून फेल आलेला आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की काही विद्यार्थी आता TYचे आहे, जसं की TY BAचा निकाल जाहीर झालेला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की TY BAचे ऑल सब्जेक्ट पास आहे बट तरीसुद्धा त्यांचा शेवटी निकाल फेल आलेला आहे. मग नेमकी काय कारण आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयरसाठी तुम्हाला 4 एक्स्ट्रा क्रेडिट मिळणं अपेक्षित आहे. ते कोणते तर फिजिकल एज्युकेशनचे 2 आणि डेमोक्रेसीचे 2 असे मिळून 4 क्रेडिट फर्स्ट इयरचे मिळणं अपेक्षित आहे. ते तुम्हाला ऑलरेडी भेटलेलेच आहे आणि तुमच्या रिझल्टमध्ये खालती ते मेन्शन देखील केलेले आहेत. बट आता काही विद्यार्थी असे आहे की ज्यांचे SY आणि TYचे 4 क्रेडिट पूर्ण झालेले नाही. आता हे 4 क्रेडिट म्हणजे नेमकी कोणते तर GR2 येते, GR9 या सब्जेक्टमधून तुम्हाला SY आणि TYला असताना किमान 4 क्रेडिट मिळवणं अपेक्षित आहे. बट जर का हे 4 क्रेडिट तुमचे रिक्वायर पूर्ण झाले नसतील, एक्स्ट्रा क्रेडिट आपण ज्याला म्हणतो ते पूर्ण न झाल्या कारणामुळं तुम्ही SY आणि TYचे ऑल सब्जेक्ट जरी पास असेल तरी देखील तुम्ही तुमचा जो काही निकाल आहे तो फेल आलेला आहे. मग याला उपाय काय आहे, येणाऱ्या पुढच्या परीक्षेत फॉर्म भरायचा का नाही,
तर याला उपाय असा आहे की तुम्ही तुमच्या ज्या महाविद्यालयात SY आणि TY ला होते त्या महाविद्यालयात तुम्ही काय करा, संपर्क साधा परीक्षा विभागास. परीक्षा विभाग काय करेल, विद्यापीठाकडे संपर्क करेल SNTला. त्यांना सांगेल की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रिक्वायर्ड क्रेडिट पूर्ण झालेले नाही, कृपया आम्हाला बॅच ओपन करून देण्यात यावी. आम्ही ते रिक्वायर्ड क्रेडिट पूर्ण करतो जेणेकरून विद्यार्थ्यांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. ओके. सो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटायचं आहे, त्यांच्यापर्यंत एखादा अर्ज द्यायचा आहे किंवा ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्यानंतर ते पुढची कारवाई विद्यापीठाकडे लवकर करतील. बट हे करण्यासाठी खूप कमी कालावधी आहे, तर त्याच्याकरता लवकरात लवकर आपण काय करायची, या केसची दखल घ्यायची आहे. म्हणजे मी सांगितलं आता की SY आणि TYचा निकाल फेल झालेला आहे, तर आता पुढे काय करावं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण एखादा विद्यार्थी आहे त्याचे रिक्वायर्ड क्रेडिट पण पूर्ण आहे, बट एखाद्या विषयात जर का तो फेल झालेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय करावं. हा एक सोपा उपाय आहे, नाही तर येणाऱ्या पुढच्या एक्झाममधून त्यांनी तो पेपर द्यावा. ठीक आहे सर. आता पुढे आपण जाऊया की रिझल्ट लेजरच्या बाबतीत आपण चर्चा करूया. तर रिझल्ट लेजर बघा, SY आणि TY BBA IB ओके यांचे रिझल्ट लेजर आलेले आहे. SY आणि TY BBAचे आलेले आहे. SY आणि TY BBA CAचे देखील काय म्हणूया आपण रिझल्ट लेजर आलेले आहे. तर रिझल्ट लेजरसाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकाऱ्यांशी तुम्ही भेटू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण आता फोटोकॉपीच्या अपडेटबाबत माहिती घेऊया. आज दिनांक 28 जून रोजी TEच्या अभ्यासक्रमाच्या फोटोकॉपी स्टार्ट झालेल्या आहे. काही MCAच्या देखील झालेल्या आहे, काही MA/MSc स्टॅटिस्टिक वगैरे त्यांच्या देखील फोटोकॉपी स्टार्ट झालेल्या आहे. आणि दिनांक 29/6/2024 यामध्ये TY BSc कम्प्युटर सायन्स ओके TY BCA किंवा BBA CA या अभ्यासक्रमाच्या फोटोकॉपीची लास्ट डेट आहे. ओके. ही TYच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. SYच्या विद्यार्थ्यांच्या फोटोकॉपीबाबत लवकरच आपल्याला माहिती देण्यात येईल. ओके. सो फोटोकॉपीला अप्लाय करा आणि फोटोकॉपीशिवाय तुम्हाला रीचेकिंगला अप्लाय करता येत नाही. त्यामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो TY BCom, TY BBA, TY BBA IB ओके या अभ्यासक्रमाची जी काही अंतिम डेट होती तर ती तारीख होती 17/6/2024. तर पुढील 10 दिवसात म्हणजे 26 आणि 27 तारखेला विद्यापीठाने TY BComच्या अभ्यासक्रमाच्या फोटोकॉपी स्टुडंटच्या लॉग इनमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहे. त्या बाबतीतला मी याच्या अगोदरचा प्रिव्हियस व्हिडिओ सांगितलेला आहे. बट काही विद्यार्थी आहे की ज्यांचे BBA आणि BBA IBचे फोटोकॉपी आलेल्या नाही, तर लवकरच येत्या 2 किंवा 3 तारखेपर्यंत ते येतील. आपण आपले फोटोकॉपी ह्या चेक करत राहा. त्यानंतर इथे MA, MCom आणि MScच्या रिझल्ट बाबतीत आपण चर्चा करूया. MA अभ्यासक्रमाचा जो काही निकाल आहे तो 2023 आणि 2019 पॅटर्नचा देखील काय झालेला आहे, लागलेला आहे. MComचा देखील 2023 आणि 2019 पॅटर्नचा निकाल जाहीर झालेला आहे. ओके. MScमध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला ते आपण या ठिकाणी बघूया. MScमध्ये जसं 28 तारखेपर्यंत MSc फिजिकल केमिस्ट्री ज्यामध्ये 19 पॅटर्न म्हणजे फर्स्ट अँड सेकंड इयर 19 पॅटर्न आहे. नंतर MSc बायोकेमिस्ट्री, MSc बॉटनी, MSc झूलॉजी, त्यानंतर MSc इलेक्ट्रॉनिक्स हे जे काही अभ्यासक्रम आहे यांच्या 2019 पॅटर्न म्हणजे जे विद्यार्थी 19 पॅटर्ननी फर्स्ट आणि सेकंड इयरला होते त्यांच्यासाठी निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर फर्स्ट इयर MSc इन्व्हायरमेंटल सायन्स हा 2023चा पॅटर्न आहे. फर्स्ट इयर MSc टेक्नॉलॉजी हा देखील 2023 पॅटर्न आहे. MA/MSc जॉग्राफी यांचा देखील 2023 पॅटर्न आहे. त्यांचे देखील निकाल काय करण्यात आलेले आहे, जाहीर करून देण्यात आलेले आहे. बाकीचे तर तुम्हाला आपण सांगितलेलेच होते की MA 2023 2019 पॅटर्न, MCom 2023 MCom 2019 पॅटर्न यांचे देखील निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे देखील MScच्या अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते दिनांक 2 जुलैपर्यंत लवकरच जाहीर होतील. आणि निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 10 दिवसात फोटोकॉपीला ॲप्लिकेशन हे स्टार्ट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या विषयांची माहिती बघितलेली आहे. तुमच्या मनात काही डाऊट्स असतील जे आपल्या या व्हिडिओमधून कव्हर झालेले नसतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा, आपण निश्चित तुम्हाला माहिती देऊया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.